नवीन प्रकरण तसेच कोटेशननुसार प्रकरण हे दोन बटन असलेली स्क्रीन दिसत आहे. त्यात नवीन प्रकरण ह्या बटनावर क्लिक करून आलेल्या स्क्रीनवर शेतकऱ्याची प्राथमिक माहिती टाईप करावी. त्यात शेतकऱ्याचे नाव, गाव, शिवार, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, संच प्रकार, वर्गवारी, जात, लिंग, वडिलांचे नाव, अथवा स्त्री असल्यास पतीचे नाव टाईप करावे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती टाईप करून पुढील पान ह्या बटनावर एंटर करावे. व आता आपल्याला ग्राफची स्क्रीन दिसत आहे. त्यात पिकाचे नाव, गट नंबर, सिंचन पद्धत अशा प्रकारे योग्य ती माहिती भरून नकाशा दाखवा या बटनावर क्लिक करा. ग्राफ पेपरवर प्लॉट काढण्यासाठी ग्राफ पेपरवर वरील बाजूवरून विरुद्ध दिशेकडे क्लिक करून लाईन ओढावी आणि त्यानुसार आपल्याला प्लॉटची लांबी रुंदी आलेली दिसत आहे व प्लॉटची योग्य ती लांबी रुंदी घेऊन लाईनचे सिलेक्शन सोडून द्यावे. आणि आता ग्राफ पेपरवर प्लॉट आलेला दिसत आहे. तसेच आपल्याला प्लॉटच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा आलेल्या दिसत आहे. त्यात प्लॉटला कोस असल्यास प्लॉटवर क्लिक करा. त्यानुसार आपल्याला प्लॉट सिलेक्ट झालेला दिसत आहे. आणि आता पॉइंट ॲरोवर क्लिक करा. त्यानुसार ग्रीन पॉइंट आलेले दिसत आहे. त्या ग्रीन पॉइंटच्या साहाय्याने आपण पाहिजे त्या दिशेला कोस दाखवू शकतो. त्यानुसार आपल्याला दिशाही बदललेल्या दिसत आहे व त्याचबरोबर क्षेत्रफळही आलेले दिसत आहे. व नंतर पुढे लॅटरलची दिशा ठरवून 2 ओळीतील अंतर व 2 झाडातील अंतर मीटरमध्ये टाईप करावे. त्यानुसार एकूण ओळी, एका ओळीतील झाडे, एकूण झाडे आलेली दिसत आहे. तसेच अंतर फुटामध्ये माहीत असल्यास मीटर कॅल्क्युलेटरचा उपयोग करावा. व पुढे नकाशा काढण्यासाठी सिलेक्शन ॲरोवर क्लिक करून सबमेन लाईन या बटनावर क्लिक करावे व ग्राफवर येऊन हव्या त्या पद्धतीने क्लिक करून सबमेन लाईन दाखवा. व सिंगल क्लिक करून पुन्हा सिलेक्शन ॲरोवर क्लिक करून मेन लाईन या बटनावर क्लिक करा व ग्राफवर येऊन योग्य त्या ठिकाणी अंतर बघून सेट करा. पुढे विहीर या बटनावर क्लिक करून आलेल्या विहिरीच्या सिम्बॉलवर डबल क्लिक करून योग्य त्या ठिकाणी माऊसने ठेवावा. अशा पद्धतीने लॅटरल, कॉग, फ्लश वॉल,
स्क्रीन फिल्टर, अशा बटनांचा वापर करून दाखविता येईल. तसेच तुम्ही दिशा दाखविण्यासाठी बाणाचाही उपयोग करू शकता. तसेच टायपिंग बटनावर क्लिक करून योग्य ती मीटर संख्या टाईप करून ओके बटनावर क्लिक करा व टाईप केलेले अक्षर ग्राफ पेपरवर आलेले दिसेल. त्याला सिलेक्ट करून ग्राफ पेपरवर आलेली माहिती योग्य त्या ठिकाणी सरकविता येईल. अशा पद्धतीने ग्राफ पूर्ण झाल्यानंतर ग्राफवरील माहिती नष्ट करावयाची असल्यास सिलेक्शन ॲरोने सिलेक्ट करून नष्ट करावे. तसेच नकाशा पूर्णतः नष्ट करण्यासाठी नकाशा कोरा करा या बटनाचा उपयोग करता येईल. तसेच ग्राफवरून बिल बनविण्यासाठी पुढील पान या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आलेल्या बिलाच्या स्क्रीनमध्ये ग्राफवरून बिल या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला ग्राफवरून बिल आलेले दिसत आहे. त्यात आपण बदलही करू शकतो. उदाहरणार्थ एखादे प्रॉडक्ट वाढविणे, तसेच मीटर संख्या, दर कमी जास्त करता येणे इत्यादी होय. आणि शेतकऱ्याच्या जमा रकमेची नोंद ही तुम्ही खाली दिल्याप्रमाणे जमा पावती नंबर तसेच जमा रक्कम टाईप करून करू शकता व फाईलची इतर माहिती टाईप करण्यासाठी पुढील पान या बटनावर क्लिक करावे व समोर आलेल्या स्क्रीनवर उपविभागीय कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, अर्ज दिनांक, संच कार्यान्वित दिनांक, बँकेचे नाव, शाखा, खाते नंबर व इतर माहिती भरून साठवा या बटनावर क्लिक करून फाईल सेव्ह करावी. त्यानंतर खाली आपल्याला फाईलचा प्रिव्ह्यू पाहण्यासाठी अथवा प्रिंट देण्यासाठीचे ऑप्शन ओपन होईल. त्यामध्ये हव्या असलेल्या पेजचा प्रिव्ह्यू बघू शकता व प्रिंट देऊ शकता.